एकूण समाजकारणाच्या संबंधानं, संविधान कारणाच्या संदर्भानं, राजकारणाच्या संदर्भानं येऊन मांडणं आवश्यक आहे. कारण सामान्यपणे कुणाचाही बळी जाता कामा नये किंवा बळीचा बकरा होता कामा नये. आज मला आपल्या समक्ष मांडत असताना महत्वाची गोष्ट मांडायची आहे ती म्हणजे आज एका पत्रकार परिषदेमध्ये ब्रेकिंग न्यूज चालू झाल्या सकाळपासून की एमएसआरडीसी मध्ये एमएसआरडीसीच्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एचडीएफसी बँक आणि एमएसआरडीसी म्हणजे पैशाच्या संदर्भानं पैशाच्या म्हणजे एचडीएफसी कडून दिल्या जाणाऱ्या म्हणजे जे ठेवीवरले पैसे आणि प्लस जे पैसे दिले गेले ते म्हणजे ज्याला आपण दोन स्वरूपातले पैसे म्हणतो की एक म्हणजे ऍक्च्युअल टक्केवारी एमएसआरडीसीच्या ठेवलेल्या पैशावर आणि त्यासोबत मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी संदर्भात एचडीएफसी बँकेनं जे पैसे एमएसआरडीसीला दिले 1.5%. मोठ्या मोठ्या रकमा सांगण्यात आल्या, परंतु मला हे समजत नाही की मी कुणाला कमी जिम्मेदार मानत नाही. मी कुणावर टीका करण्याऐवजी मी त्या सुज्ञ नागरिक त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ज्या व्यक्तीच्या संदर्भाने निलंबनाची मागणी करण्यात आली ती व्यक्ती म्हणजे अनिल कुमार गायकवाड हे जगविख्यात अभियंते म्हणून सगळ्यांनी आपण बघितलंय. समृद्धीचा रस्ता असेल किंवा मिसिंगची लिंक असेल हे सगळ्यांनी आपण आता आपल्या डोळ्यांनी बघितलं. परंतु हे सिद्ध असताना ज्या प्रकारे एका सुज्ञ व्यक्ती मला ते बघा, अत्यंत नम्रपणे सुज्ञ व्यक्ती म्हणत येतात. ज्या सुज्ञ व्यक्तीने आरोप केले त्या व्यक्तीने एवढं तर बघितलं पाहिजे होतं की माननीय श्री अनिल कुमार गायकवाड हे डीसीएमडी एमएसआरडीसीचे ज्या कालखंडात त्यांनी आरोप केले ते होते का? माननीय श्री अनिल कुमार गायकवाड त्या कालखंडाच्या संबंधानं डीसीएमडी एमएसआरडीसीचे होते का? ही शहानिशा जरी त्यांनी केली असती तरी बरं झालं असतं. कारण सुज्ञ नागरिकांनी नेहमीच सामान्य नागरिक सुज्ञ नागरिकांकडून भरीव अपेक्षा करत असतात की भरीव काहीतरी चांगले विचार ऐकायला मिळतात. परंतु आजचं त्यांचं स्टेटमेंट ते महाराष्ट्राला न पटणार आहे. ते फॅक्टच्या आधारावर नाही, ते अत्यंत मला असं वाटतंय कुणीतरी सांगितल्यावरून बोललं गेलेलं आहे. त्या कालखंडामध्ये जे बीसीएमडी आहेत ते माननीय म्हणण्यापेक्षा माजी IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार आहेत. श्री अनिल कुमार गायकवाड नाहीत. एक दुसरी गोष्ट मला त्यांना सांगायचंय की एमएसआरडीसीच्या बाबतीमध्ये हे प्रकरण काय हे तरी समजून घ्यायला पाहिजे होतं. हे एचडीएफसी बँकेमधलं 2 अधिकाऱ्यांमधलं पदोन्नतीच्या निमित्तानं पदोन्नती न मिळालेल्या अधिकाऱ्यांना तर काही कुरापती करून एखादा रिपोर्ट आपल्याला ती पद नाही मिळालं म्हणून
तर नाही ना, अशा प्रकारे काहीतरी मिसिंग इन्फॉर्मेशन पसरवण्याचं काम केलं, हे तरी तपासायला पाहिजे. ते तपासलं गेलेलं नाही. श्री अनिल कुमार गायकवाड हे जर डिसेंबर 2023 नंतर बीसीएमडी झाले, तर मग तत्पूर्वी ज्या बाबी पॉलिसी मॅटर म्हणून झाल्या. पॉलिसी मॅटर म्हणजे काय, आता मी महाराष्ट्राच्या समोर स्पष्ट ठेवू इच्छितो. जे जो रस्ता ज्याला आपण समृद्धी असं नाव दिलेलं आहे, त्या समृद्धीच्या संदर्भानं एक फंड जो शेतकऱ्यांच्या ऍक्विजिशन साठी, लँड ऍक्विजिशन साठी येतो, त्या फंडच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचं लँड म्हणजे ती जमीन रस्त्यासाठी ताब्यात घेण्याला उशीर होतो, त्या काळात तो पैसा एमएसआरडीसी कडे राहतो. मग तो पैसा एमएसआरडीसी कडे जेव्हा राहतो, त्या पैशाला अकाउंटला म्हणजे त्यांच्या अकाउंटला ठेवण्याऐवजी त्या पैशाला जर फिक्स मध्ये ठेवलं, तर त्या पैशातून एक एमएसआरडीसीला व्याजदर मिळू शकतो. आणि त्या अनुषंगानं 2021 ला त्याचा व्याजदर, तर पूर्वी व्याजदर ठरले होते, त्यानंतरही व्याजदर ठरले. एचडीएफसी बँकेने 4.5% व्याज देण्याचं ठरवलं. त्यानंतर ऍडिशनल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज साठी, टुवर्ड्स मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज अँड ऍडिशनल 1.5% वॉज अग्रीड फॉर. म्हणजे मार्केटिंग ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी एचडीएफसी बँक त्यांच्या जे वेंडर्स असतात, हे म्हणजे स्ट्रॅटेजी करून, म्हणजे स्ट्रॅटेजिकली ठेवी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत असतात बँकेला, किंवा ठेवी स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्फत 1.5% असे पैसे जे आहेत एक्स्ट्रा देण्याचं ठरलं. आता हे एक्स्ट्रा देण्याचं ठरलं म्हणजे काय, भ्रष्टाचाराचे पैसे नव्हे, लक्षात घ्या. हे पैसे कोणाला खाजगी, जसं बोललं गेलं की हातात दिले का, तर तसं काही न झाल्याचं या सगळ्या इत्यंभूत तारीख वाईज, वोटिंग वाईज बाबींवरून स्पष्ट आहे. हे सगळे 1.5% पैसे हे एमएसआरडीसीच्या अकाउंटला आले. आता जर एमएसआरडीसीच्या अकाउंटला 1.5% पैसे आले आणि त्या बँकेतल्या 2 अधिकाऱ्यांचा वाद, आणि बळी कुणाचा, मला धर्मावर बोलायचं नाही, बकरी कापले म्हणून तसं बोलायचं नाही, मला धर्मावर बकरी सारखे बकरे कापले म्हणून बकरा पकडून. माननीय श्री अनिल कुमार गायकवाड यांचा बकऱ्यासारखा बळी का, हे बोलायला लावलंय तुम्ही. माननीय राधेश्याम मोकुलवार यांनी समोरून सांगितलं पाहिजे, माझी डीसीएमडी न त्यांचा कार्यकाळ आहे, आणि जर पैसे कुणाच्या खाजगी अकाउंटला ते गेले नसतील, एमएसआरडीसीच्या अकाउंटला आले असतील, तर त्याच्यामध्ये कोणतीच अँबिग्युटी अशी नाही. कारण 2017 ला विषय सुरू झाला, त्याची प्रोसेस सुरू झाली नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेची. त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या मीटिंग झाल्या. 17/5/2017 ला त्याच्या बाबतीचं अप्रुव्हल आलं, लँड ऍक्विजिशनच्या बाबतीचं अप्रुव्हल आलं. 24 नॅशनलाइज बँकेला बोलवण्यात आलं, 8 प्रायव्हेट बँका आल्या. त्याच्यामध्ये डिस्कशन झालं, जॉईंट एमडी एकांडे अप्रुव्हल मिळालं प्रपोजलला. त्या 26/5/2017 ला कमिटी ऑफ 5 मेंबर्स हेडेड बाय जॉईंट एमडी एफए रिकमेंडेशन केलं प्रपोजल टू मॅनेजमेंटला. आता मॅनेजमेंट म्हणल्यानंतर बोर्ड आणि मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. 26/5/2017 ला बिड्स वगैरे मागवण्यात आल्या. एचडीएफसी बँक जी सक्सेसफुल बिडर झाली. बीसीएमडी त्यावेळेस 29/5/2017 ला माननीय अनिल कुमार गायकवाड हे बीसीएमडी नाहीयेत, एमएसआरडीसीचे, हे आरोपकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
आरोपकर्ते म्हणतील की सदावर्ते हे बोलत आहेत, त्याचं कारण आहे की माननीय श्री अनिल कुमार गायकवाड यांनी समृद्धीच नाही तर मिसिंग लिंक देऊन या देशाच्या पुन्हा एकदा एक हा देश तांत्रिकदृष्ट्या इन्फ्रादृष्ट्या हा किती म्हणजे कर्तृत्ववान अधिक म्हणजे इंजिनियर्स घडवू शकतात, त्या देशाला पुढे नेऊ शकतात. म्हणजे कधी काळी सम्राट अशोकांच्या काळामध्ये जी व्यवस्था होती, जे स्ट्रक्चर होतं, त्या स्ट्रक्चर सारखे स्ट्रक्चर घडवण्याचं धारिष्य दाखवणारे अधिकारी मान्य श्री अनिल कुमार गायकवाड. मला जातीवर जायचं नाही कुणाच्या, परंतु हे करत असताना आपण ज्या तारखेला म्हणजे मी तुम्हाला जी तारीख सांगितली त्या तारखेला जी म्हणजे मान्यता देण्यात आली त्या तारखेला 2017ला कोणत्याच परिस्थितीमध्ये DCMD हे माननीय अनिल कुमार गायकवाड हे नव्हते. आता ते जर नव्हते तर बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली 2/11/2018ला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंग held on 2/11/2018 had approved the process of land acquisition including signatory. त्यांचं अप्रूव्हल झालं, प्रोसेस डिस्बर्समेंटचं पेमेंटचं झालं. त्यानंतर 28/9/2021ला MSRDC was in process acquiring the land through direct purchase for पुणे रिंग रोड आणि त्याच्यानंतर जालना नांदेड एक्सप्रेस. Office note was submitted for approval to call quotation from all the banks to participate. DCMD had approved 4/10/2021ला ते अप्रूव्ह केलं. आता 2021ला कोण आहेत DCMD? तर राधेश्यामजी मोपलवार. अनिल कुमार गायकवाडांचा तिथे कुठेही संबंध नाहीये आणि म्हणून 27/12/2021ला देखील जेव्हा हे फायनल झालं 6% आणि 1.5% मार्केटिंग ऍक्टिव्हिटीसाठी एकूण 6% म्हणजे 4.5% व्याज आणि 1.5% मार्केटिंगसाठी. हे स्पष्ट आहे की याच्यातले पैसे हे केवळ आणि केवळ MSRDCच्या अकाउंटला आले, मार्केटिंग स्ट्रॅटेजी खाली आले किंवा याच्या म्हणजे व्याजापोटी आले. परंतु याच्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या कुठेही एका कारणाने सुद्धा शंका घेण्यासारखं काही नसताना म्हणजे MSRDC जे मंडळ आहे, जे कॉर्पोरेशन आहे, ती कोणाकडे आहे तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. मग DCMD कोण आहेत? अनिल कुमार गायकवाड. ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा प्रपंच आरोपकर्त्यांनी अगोदर सगळं तपासलं पाहिजे. मास्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑलवेज फॉर द सर्वंट, ही सुद्धा बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माझं असं म्हणणं आहे की आरोपकर्त्यांनी त्यांनी केलेले आरोप परत तपासावे आणि शुद्ध व्यक्ती म्हणून मी सुरुवात काय केली, शुद्ध व्यक्ती स्वतःला जर म्हणून घेत असाल, आपण सोशल ऍक्टिव्हिस्ट जर म्हणून घेत असाल, तर मला जे तत्वज्ञान माहित आहे प्रभू श्रीरामांचं, सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांचं, भगवान महावीरांचं, जर एखादी व्यक्ती शुद्ध व्यक्ती चुकली असेल तर त्या शुद्ध व्यक्तींनी दिलगिरी सुद्धा, माफी जाऊ द्या, दिलगिरी सुद्धा व्यक्त केली पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो. तेव्हा एका वैश्विक कर्तृत्ववान व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडत असताना माझ्यासारख्या संविधान विषयक विद्यार्थ्यांना हे याच्यावर बोलणं आवश्यक होतं. तेव्हा मी सकाळची पत्रकार परिषद होती दुपारची, परंतु मी काही पत्रकारांना सांगितलं की मी अत्यंत म्हणजे जी माहिती आहे म्हणजे फॅक्टफुल माहिती आहे ती मी आणतो आणि मी फॅक्टफुल माहिती माझ्याकडे ज्यांना ही माहिती हवी असेल ती माहिती मी डेट वाईज आणि वोटिंग वाईज मी तुम्हाला देणार आहे. आता दुसरा मुद्दा महाराष्ट्राच्या संबंधानं असा आहे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आणि आंदोलन रील स्टार
आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर चलेंगे चलेंगे चलेंगे, नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है। मनोज चलेंगे पॉलिटिकल इन्फ्लुएंसर, जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉल असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घ्यावं, तर चलो चलेंगे के पॉलिटिकल इन्फ्लुएंसर और रील स्टार चलेंगे के बारे में बात करेंगे। आज आपल्याला बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या। उन्हात बसतो मरतो मरतो मरतो, और उन्हात बसतो उन्हात बसतो मरतो मरतो मरतो, बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो, आता मरतो आता मरतो आता मरतो। अरे कशासाठी मरतो, कशासाठी मरतो, काय कारण? आणि मरतो मरतो मरतो, उन्हात बसतो आणि मरतो। तुम्हाला सांगतो, मनोज चरंगे हे जर अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील, आणि मनोज चरंगे ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण, भावनिक ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला काहीतरी पॉलिटिकल काही ग्रुपसाठी जर एक भावनिक वातावरण तयार करून, मला ब्लॅकमेल म्हणायचं नाही, परंतु गौरव घालत, गौरव नाही का तुम्हाला? आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता, गौरव घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी ऐकून घेतो। आणि संविधानाचा विषय, संविधानाच्या विषयाचं माती धोंडे तरी तुला माहित नाही म्हणून तुझ्या बोलण्याला मी जसं सांगितलं, रील स्टार सारखं लोक पाहतात इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे, प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीर दृष्ट्या। आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात। आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतोय पर्यंत म्हणत असेल, तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि त्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीस मध्ये घ्यावे लागतात, त्या प्रकारे डॉक्टर्सचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे। मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका। सांगायचं तात्पर्य, महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात, त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढे म्हणायचं की हल्ला करतील हल्ला करतील। कोण हल्ला करतील? जर ती येणारी माणसं आपलीच असतील, हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली, त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखी काहीतरी चाललेलं आहे। आणि कदाचित हे सगळं इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे। आता राहिला जरा मनोजच्या मागणीचा प्रश्न। आता मला सांगा, मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं माननीय मंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाबा अधोरेखित करून द्यायची आहे। कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल
तर मग एसीबीसीचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ, मग एसीबीसीच्या 10% काय? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही, असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती जळते आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटवतं धोरण नाही, वरून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट तयार करतो. लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे आपण पाहतो. जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक ग्रोथ किती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर कशा प्रकारची ती भाषा करतात आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जातंय की रील स्टार मनोज जरंगे यांनी ती नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक आहे. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना. कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा म्हणजे तिळपापड होत असेल, तिळपापड तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित सिव्हिल सर्जन यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि हल्लं मागे असं म्हणणं आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण करणं, त्याचबरोबर मनोजच्या ज्या मागण्या आहेत ती एकही मागणी संविधानिक दृष्ट्या टिकू न शकणारी असल्याने केवळ रील स्टारची त्या रीलच्या याच्यापुरती काय म्हणतो त्याला आपण गिरिंग पुरती तेवढीच मर्यादा असते. मला असं वाटतं की मनोजला माहित झालंय की पेंडॉल टाकलं तर पेंडॉल मध्ये बसतील एवढे लोक येणार नाही, पेंडॉल टाकलं तर पेंडॉल मध्ये बसतील एवढे लोक येणार नाही. आणि म्हणून मनोज अप्रोधिकपणे लोकांना जे आहे म्हणजे भावनिक मी म्हणणार नाही ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं कहूंगा, वाय इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं बोलूंगा, पण इमोशनल लोक सामान्य नागरिकांना चिमटे काढत आहे की ते आलेच पाहिजे, हा दुसरा हेतू नको येऊ म्हणण्या मागे आहे मनोजच्या. आणि त्यामुळे सुज्ञ नागरिक येणार नाहीत या घडीला, म्हणून मनोज जरंगे हे पेंट वगैरे काही टाकत नाहीत. परंतु पत्रकार तरी राहावेत त्याच्याजवळ म्हणून पत्रकारांच्या बाबतीत मात्र म्हणते की एक थाळी टाकतो. म्हणजे किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या समक्ष या 2 बाबी आणि आता आरक्षण जर द्यायचंच असेल बरोबर, मी स्पष्ट सांगितलं की 2 आरक्षण देता येतात का, अगोदर कोणतं आरक्षण विड्रॉ करणार ते तर सांगा. कारण मागासच ठरत नसल्यामुळे माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाही, ते रिपोर्ट अंडर चॅलेंज आहे, सर्क्युलाइज आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 आरक्षण चालू आहे.
याला उत्तरदायी कोणीतरी असलं पाहिजे. आणि हे 2 आरक्षणामधला नुकसान हे केवळ मागासवर्गावर होत नाही तर खुल्या वर्गावर सुद्धा होतंय. ब्राह्मणांपासून, क्षत्रियांपासून, जैनांपासून मग मागासवर्गातल्या सगळ्या जाती या खुल्या वर्गात येतात. हे 10% आरक्षण जर कुणबी मराठा म्हणून ओबीसी जागा निवडणुका लढवत असतील माझ्या मराठा भाऊ, त्यावर तर अंतिमता एकच म्हणजे किती व्हॅलिडिटी झाल्या हा प्रश्नचिन्ह आहे. पण प्रमाणपत्र आणि निवडणुकीच्या बाबतीमध्ये मात्र एक मोठी अनगिनत नंबर आहे असं समजतं. पण एससीबीसीच्या रिझर्वेशन सुद्धा पॅरलल चालू, त्यामुळं त्या बाबतीत विचार होत असताना हे कोणतं कमी करणं हे तर अगोदर सांगावंच लागेल. मनोजलाही सांगावं लागेल कोणतं नको ते तर सांगून टाक यार मनोज एकदा ते तर सांगून टाक. आता त्या पुढे जाऊन माझ्याकडे अनाथ मुलं ही म्हणजे संस्था आणि म्हणजे जे आई वडील दिल्यामुळे अनाथ झाले ऍक्सिडेंटली, आणि जी मुलं म्हणजे ज्यांना आई वडीलच माहित नाही अशा लोकांनी मला निवेदन पाठवलेलं आहे. आणि देशामध्ये इतर 1% जास्त आरक्षण दिलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं की तेलंगणा असेल तर 1 ते 5% दरम्यान मला वाटतं हा खरा घटक आहे जो आरक्षणात म्हणजे 1% आरक्षणामुळे काय होतं की 100 जागा नसतील तर त्यांच्या वाटेला जागा असेल. आणि अनाथांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार होणं आवश्यक. जर 100 जागा नसतील आणि जागाच निघत नसेल तर त्या अनाथांना पुन्हा अनाथ करणे, आणि म्हणून अनाथांचं आरक्षण 1% जास्त वाढलं पाहिजे. आणि आरक्षण त्या बाबतीमध्ये जे मनोज जरंगेच्या म्हणजे लाडा खातर बेकायदेशीर दृष्ट्या 2 आरक्षण चालू आहे त्यावर व्हाईट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या अधिवेशनात व्हाईट पेपर पब्लिश करा की एसईबीसी म्हणून किती लाभ झालेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयामध्ये एमबीबीएस, बीडीएस, इंजिनिअरिंगला, आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झालेत आणि किती लाभ झाले. ही जिम्मेदारी आहे. ही जिम्मेदारी ही सरकारची आहे. सरकारनं व्हाईट पेपर सुद्धा पब्लिश करावा अशी देखील मागणी करतो. आणि अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. मला माहिती आहे या घटकाला कोणी अग्रेसिव्ह नेतृत्व नसणार आहे, परंतु माझे हात जोडून विनंती आहे या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून 1% रिझर्वेशनच मिळत नसते. कारण रोस्टरला 1 जागा येण्यासाठी 100 जागा असायला लागतात. 20 जागा असल्या 10 जागा असल्या तर रिझर्वेशन मिळण्यासाठी रिझर्वेशनचा टक्का वाढावा लागतो. या अनाथांचा नाथ कुणीतरी बनला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांच्या आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. या रिझर्वेशनला कुणाचाच विरोध असणार नाही. आणि अशी कळकळीची आपल्या माध्यमातून मी म्हणजे आव्हान देखील सरकारला करतो की त्यांनी अनाथांचं आरक्षण वाढवावं, ही चर्चा करावी. अनाथांच्या वाढीव आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करावी. आपण सगळ्या जाती धर्मांसाठी मंत्रालय स्थापन करत आहोत. लोकशाहीमध्ये चांगली गोष्ट आहे. कुणबी मराठा मंत्रालय जरी स्थापन झालं तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मंत्रालय स्थापन होणं हे डेमोक्रेटिकली खूप चांगली गोष्ट आहे. परंतु अनाथांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय असावं. कारण अस्थिव्यंगांसाठी किंवा अपंगांसाठी जर मंत्रालय बनत असेल तर अनाथांसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून त्यांना एक धीर मिळेल. याची आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. बघा जसे की मनोजचा किती इतिहास वाचलेला असेल तुम्हाला तुम्ही समजू. शाळेत जावं लागते, वर्गात शिकावं लागते, तेवढे वर्ग शिकावं लागतात, गुरुकुल जावं लागते. मग माणसाला काय म्हणतो सिव्हिल हिस्ट्री ही पूर्ण माहिती असते. मनोजचं आपलं कोणत्या तरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर सारखं
किंवा रील स्टार सारखं मनोज तरी सांगते त्याच्यावर मनोज बोलते, मनोज सारखे आंदोलन दलितांचा रोष करते करत आली, वंचितांसाठी नेहमी आंदोलन होतात, आदिवासी बांधवांसाठी आंदोलन होतात. त्याच्यामुळे मनोजला स्वतःला स्वतः मोठं समजून घेणं आणि हात मारून घेण्याची सवय असेल. आणि मला असं वाटतं त्या बडबडीला काही महत्व द्यायची गरज नाही. आणि बाजूवर बसून काय आणि याच्या खाली मध्ये काय, परंतु जर स्वतः अशी धमकी देत असेल म्हणून की मरतो जीव दिला तरी चालतंय वगैरे वगैरे, तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये तरतूद मेजर आणि त्या आधारे मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई म्हणण्यापेक्षा मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर काळजी घेतली जाईल. बघा, आजच प्रशांत आणि विखे पाटलांच्या बाबतीमध्ये मनोज जरांगेने लायकीच काढून टाकली. प्रशांतजी आणि विखे पाटील ते काय म्हणले म्हणून मला माहित नाही. सन्मान्य म्हणजे आमदार हे कोण असतात, तर ते लोकनियुक्त असतात, ते जातनियुक्त नसतात. तसंच म्हणजे मला माहिती नाही, प्रसादजी सांगितल्यामुळे महाराष्ट्राला समजलं असेल की प्रसाद मराठा पुढाकार करतात. आतापर्यंत मुंबई कॉस्मोपॉलिटिन आणि मला माहित नाही का प्रसादच्या डोक्यात आलं की जातीसोबत चर्चा करायला. तसे आमदार म्हणून गेले असं तरी चाललं असतं, पण मी त्या जातीचं आहे, जातीचं आयडेंटिफिकेशन घेऊन, जातीची मी त्या जातीचं पब्लिसिटी घेऊन काय सांगितलं झाले. परंतु ज्या प्रकारे एक मंत्री, एक ज्येष्ठ मंत्री आणि विखे पाटील त्यांना जर चर्चेला जाणार होते आणि ते गप्पा मारायला येतात, त्यांच्यात काय करतो, मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे पीक ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आहे. म्हणजे मागे टबरेल म्हणायचं कोणाला तरी म्हणून चर्चेला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे ठाण्याच्या भाषेत आई बहिणीपर्यंत चुकीचे शब्द वापरायचे. त्याच्यानंतर हाणून पडून आता ही पण मंत्र्यांना गप्पा मारायला येतात, त्यांच्यानं काय होतंय ते काय करणार. आणि त्यानंतर आमदारांच्या जाती काढून बोलायचे, प्रसाद मराठ्याचे, मला नाही पटले. प्रसाद दादांच्या बाबतीमध्ये मला जे समजतात माझे मित्र आहेत, मला जे समजतात मुंबई जी मानती आहे त्यांना, ती एक सामान्य माणसाला धावून जाणारा माणूस. आणि कितीतरी जण तुम्हाला असं म्हणजे तुम्ही जर आता जरी स्वतः डिक्लेअर केले म्हणून अन्यथा सामान्य सगळे ओबीसीना वाटतं की प्रसाद ओबीसी म्हणजे मागासवर्गीयांना वाटेल की प्रसाद मागासवर्गीय माणूस आहे असं. म्हणजे आणि जे जनरलचे लोक असतील म्हणजे व्यापाऱ्यांपासून सगळे त्यांना वाटेल की प्रसाद आपलं. अशा प्रसाद मी का असं बोलावं हे मला माहित नाही, पण माझी भेट झाल्याच्या नंतर मी सोडणार नाही प्रसादला, हे विचारणार की कुठून आलं, स्वतःची जात पब्लिश करून तिथं भेटायला झालं. कारण आमचा प्रसाद आहे अगोदर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चांगल्या राजकारण्यांमध्ये जी माणसं आहेत त्या माणसांपैकी प्रसाद. परंतु ज्या प्रकारे जरंगे अपमान करून बोलत आहे, म्हणजे आजही मुख्यमंत्री मोदयांवर अपमान करून बोलणार, हल्ले करतील इथपर्यंत बोलणार. बघा, मी ना लई ताबडतोब केएम हॉस्पिटलच्या टीमला फोन करतो, कारण माझ्याकडे महाराष्ट्रातले गोरगरीब येतात, देशातले कॅन्सर पेशंट येतात कापायला. मी ताबडतोब माझा जास्त फोन त्या गोष्टींवर होतो. मनोज जरंगे सारखा मी इन्फ्लुएन्सर नाही आणि मनोज जरंगे सारखा मी रिस्टार नाही.